शेतकरी बांधवांनो नमस्कार। आजच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेती आणि शेतीविषयक नवीन या बातमीपत्रात आपण महत्त्वाच्या बातम्या आज बघूया। त्यामध्ये पहिली बातमी आहे, सूक्ष्म सिंचन योजनेचे थकीत 800 कोटी रुपये द्यावेत, शेतकऱ्यांसह वितरकांची कृषीमंत्री कोकाटे यांच्याकडे मागणी, त्यांनी दिला होकार। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया। राज्यात हमीभावाने 14.13 लाख टन सोयाबीनची खरेदी होणार। जिल्हानिहाय उत्पादकतेप्रमाणे खरेदीचे सुधारित वाढीव उद्दिष्ट निश्चित केलेले आहे, त्यामुळे याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे। पुढील बातमी आपण बघणार आहोत हवामानाविषयी। उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता, यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान होण्याची दाट शक्यता। पुढील 2 दिवस काही ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता आहे। भूमी अभिलेख कडून समस्या सोडवण्यासाठी नवी प्रणाली, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, तलाट्यांनाही मिळणार न्याय। 1 फेब्रुवारीपासून होणार याची सुरुवात। ढगाळ हवामानामुळे पिकांच्या वाढीला ब्रेक, गृहीत उत्पादनाबाबत शंका, रांजणगाव, सांडस, आलेगाव परिसरातील शेतकऱ्याची चिंता। कांदा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकावर मावा कीड रोगांचा प्रादुर्भाव। बांगलादेशकडून संत्र्यांवर पुन्हा शुल्कवाढ, बागायतदारांना फटका, प्रति किलोला 143 ऐवजी 165 रुपये शुल्क आकारणी। त्यानंतर पुढील बातमी, अतिवृष्टीची अधिकची रक्कम शेतकऱ्यांनी केली परत, शेतकरी इमानदारच असल्याचा पुन्हा आला प्रत्यय। अकोला जिल्ह्यातील घटना। मांज्यावरून हायकोर्ट संतप्त, 16 जानेवारीला होणार पुन्हा सुनवाई। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाची नाराजी। सहाय्यक करणार रब्बीची उर्वरित नोंद, यंदा राज्यात असलेल्या सर्व 100% क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिल्यानंतर सहाय्यक यामध्ये मदत करणार आहेत। त्यानंतर पुढील बातमी बघूया। शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच, शालेय शिक्षण विभागाने उचलले पाऊल, भरतीला शासकीय मान्यता। पहिल्या टप्प्यातील भरतीनंतरही शिक्षकांच्या जागा मोठ्या रिक्त प्रमाणात आहेत, त्यामुळे असा निर्णय घेतलेला दिसत आहे। प्राचीन तुळजाभवानी मंदिराच्या शिळांना तडे, जीर्णोद्धारादरम्यान गाभाऱ्यात अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे उघड, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांची माहिती। ऊसाला तुरा आणि नुकसानीचा फेरा, वेळेत तोडणी न झाल्यास शेतकऱ्यांना भुर्दंड। यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, ऊसाची वाढही चांगली झाली आहे, परंतु वेळेत तोडणी होत नसल्याने ऊसाला तुरे आलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना याचं नुकसान होत आहे। त्यानंतर पुढील बातमी, मनमाड बाजार समिती शुल्क कमी करण्यावरून बेमुदत बंद, व्यापाऱ्यांची आडमुठी भूमिका, शेतीमाल विक्रीवर होणार याचा मोठ्या प्रमाणात परिणाम। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आताच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।